Friends, in this video, we are going to discuss what is the net electric field between two charged metallic plates facing each other or placed parallel to each other. दोन मेटॅलिक प्लेट्स ज्याच्यावर अपोजिट टाइप्सचे चार्जेस आहेत असे जर का समोरासमोर ठेवले पॅरलल ठेवले तर त्यांच्यामध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड किती असू शकते. मित्रांनो, याचं उत्तर एकदम मस्त पद्धतीने आपण घेऊयात. बी रेडी. Let us consider that we have one plate which is positively charged. Then it is very simple and familiar to us that line of force or electric flux starts from positive and ends on negative. So यहाँ से line of force या electric flux बाहर निकलेंगे, वो चार्जेस दूसरे साइड से भी होने वाले हैं, तो यहां से भी ऐसे इधर रहेंगे. इसका मतलब ऐसा है कि अगर हम प्लेट्स का सोचेंगे तो इलेक्ट्रिक फ्लक्स आर perpendicular to the plane of the surface and it is directed to the both sides. जर का समजा आम्ही निगेटिव्ह चार्ज प्लेट घेतली तर निगेटिव्ह चार्जच्या प्लेटवर ते लाईन ऑफ फोर्स किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स टर्मिनेट होतात. ते एका बाजूला का नाही, ते दुसऱ्या बाजूला समजा जर का असेल तरी सुद्धा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स तिथेच टर्मिनेट होतील. म्हणजे याचा अर्थ त्या दोन्ही बाजूना लाईन ऑफ फोर्स ह्या परपेंडिक्युलर असतील लेंथला आणि ते असतील टर्मिनेटिंग. मग समजा जर कधी अशी जर सिच्युएशन असेल तर आपण आपल्या सरफेस चार्ज डेन्सिटीच्या भाषेत इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते त्याचा विचार करू. लेट अस कन्सिडर दॅट दिस इज अ प्लेट which is positively charged. Its surface charge density is constant. Let us consider that it is positive sigma plus charges म्हणून प्लस सिग्मा. पण याच्यामुळे जी इंटेन्सिटी फ्लक्स तयार होतील ते तर दोन्ही बाजूला. आपण एक फॉर्म्युला शिकलेलो आहोत की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू प्लेन शीट ऑफ चार्जेस ॲट एनी डिस्टन्स इज इक्वल टू सिग्मा बाय 2 इप्सिलॉन 0 के. whether the point is on right side or point is on left side, whether the point is very close or point is at any place, because in the formula r is absent, distance term is absent and therefore it is same everywhere. मग ते राईट साइडचा असो की लेफ्ट साइडचा असो, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सगळीकडे सेम. निगेटिव्ह जर चार्ज असेल तर जर का दुसरी प्लेट घेतली आम्ही त्याला निगेटिव्ह चार्जेस दिले, त्याची चार्ज डेन्सिटी आता मायनस सिग्मा होईल. त्या मायनस चार्जेसमुळे इलेक्ट्रिक फ्लक्स टर्मिनेटिंग असतील, परंतु फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विल नॉट बी डिफरंट. डायरेक्शन डिफरंट आहे परंतु मॅग्निट्यूड मात्र तीच, सिग्मा बाय 2 इप्सिलॉन 0. पलीकडच्या बाजूने सिग्मा बाय 2 इप्सिलॉन 0 के. अशा या दोन प्लेट्स जर का आपण अशा समोरासमोर ठेवल्या तर प्रत्येक प्लेट आपली आपली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी देईल. मॅग्निट्यूड ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी सेम असेल तर काय होऊ शकतं, ह्या दोन प्लेट्स त्याच्यामुळे आपल्याला आता तीन रिजन्स भेटलेत, परंतु पॉझिटिव्ह चार्जेसची इलेक्ट्रिक फ्लक्सची डायरेक्शन बाहेरच्या डायरेक्शनला, निगेटिव्ह चार्जेसची फ्लक्सची डायरेक्शन आतल्या साईडला म्हणजे टर्मिनेटिंग टू द प्लेट. आपल्यासाठी आता तीन रिजन्स, हा नंबर 1, हा नंबर 2 आणि तो नंबर 3 असे तीन रिजन्स तयार झाले. पण मित्रांनो, या पॉझिटिव्ह चार्जेसमुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पहिल्या रिजन मध्ये सिग्मा बाय 2 इप्सिलॉन 0, दुसऱ्या रिजन मध्ये सुद्धा सिग्मा बाय 2 इप्सिलॉन 0 आणि तिसऱ्या रिजन मध्ये सुद्धा सिग्मा बाय 2 इप्सिलॉन 0. डायरेक्शन बाहेरच्या डायरेक्शनला, डायरेक्शन इकडच्या रिजन मध्ये तुमच्या लेफ्टला तर या रिजन मध्ये तुमच्या राईटला. मित्रांनो, जर का निगेटिव्ह चार्जेसचा विचार केला तर या पहिल्या रिजन मध्ये मॅग्निट्यूड तीच, दुसऱ्या रिजन मध्ये सुद्धा मॅग्निट्यूड तीच आणि तिसऱ्या रिजन मध्ये मॅग्निट्यूड तीच. आता फक्त आपण पहिल्या रिजनचा विचार करू. डायरेक्शन अपोजिट आहेत, मॅग्निट्यूड सेम आहे, म्हणजे रिझल्टंट व्हॅल्यू किती येणार, रिझल्टंट ऑफ दिस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इन द फर्स्ट रिजन as well as in second region same, that is equal to 0. कारण मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन अपोजिट, मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन अपोजिट, सो रिझल्टंट इज 0. मग आता आपला फक्त दुसरा रिजन राहिला. या दुसऱ्या रिजन मध्ये पॉझिटिव्ह चार्जेसमुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी राईट साईडला, निगेटिव्ह चार्जेसमुळे सुद्धा राईट साईडलाच, म्हणजे दोन्हीची डायरेक्शन एकच. मॅग्निट्यूड इक्वल हाफ सिग्मा बाय एप्सिलॉन 0, हाफ सिग्मा बाय एप्सिलॉन 0. सो नेट विल बी 1 sigma by epsilon 0. Hence, net electric field between the two uniformly charged metallic plates equal to sigma by epsilon 0.
This is what the net electric intensity between two oppositely charged plates. This field will look like in three dimensions as such. Line of force started from positive charge ends on this plate. तिथे निगेटिव्ह चार्जेस दिसत नसले तरी आपल्याला ते पाहायचे ठेवस आहे का ते. जर का आपण या प्लेटच्या पॅरल जर येऊन बघितलं तर ते फील्ड विल बी लुक लाईक दॅट फील्ड विल लुक लाईक ॲज सच. आणि जर का समजा आपण त्या बाजूचे म्हणजे आतल्या बाजूचा विचार करायचा बघितला तर तिथे असतील निगेटिव्ह चार्जेस, इकडचे पॉझिटिव्ह चार्जेस आपल्याला आता दिसत नाहीत, परंतु इलेक्ट्रिक फील्ड इन दिस वे. This is what the net electric field in between two uniformly charged plates whose charges are opposite in nature. So thank you for watching this video.